36 आहेत. मगाशी किती होते? जास्त असतील ना रेश्मा? हा मिस. किती होते मगाशी स्टुडंट्स? मगाशी ना 49 होते. ओके, आता 38 आहेत. पुन्हा जॉईन होत आहेत सगळे. गुड आफ्टरनून स्नेहा. गुगल क्लासरूम सगळ्यांनी जॉईन केली का? हा मिस केले. केली ना? ठीक आहे. हो, आज मी सगळ्यांना त्या ग्रुपवर काही नोट्स किंवा स्टडी मटेरियल शेअर करेन. आपली ही जी पीपीटी आहे ती पण मी त्याच्यावर शेअर करते की जेणेकरून तुम्हाला नोट्स काढायला मदत होईल. आणि काही माझ्या नोट्स असतील किंवा बुक मधील काही पीडीएफ्स असतील तर त्याही मी तुम्हाला शेअर करते. तुम्ही फक्त रेग्युलरली गुगल क्लासरूम ओपन करून काही स्टडी मटेरियल आहे का किंवा काही नोटिसेस त्याच्यावर टाकलेले आहेत का हे एकदा चेक करायचं. दिवसातून एकदा तरी ओपन करून चेक बघायचे. ठीक आहे, आपण सुरू करूयात. सगळ्यात आधी तुम्हाला एक नोटीस सांगायची होती. कदाचित तुम्हाला आधी सांगितली आहे का नोटीस इनोव्हेटिव्ह आयडियाज किंवा इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट बद्दल? वैष्णवी, भारती, इनोव्हेटिव्ह आयडियाज तुम्हाला द्यायच्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला नोटीस सांगितली का कोणी? नाही सांगितले मिस काय नाही नोटीस. अजून ना? बरं ठीक आहे. तुम्हाला दरवर्षीप्रमाणे म्हणजे प्रत्येक क्लाससाठी तुम्ही SY मध्ये असाल त्यावेळी तुम्हाला ही नोटीस आली असेल. आपल्या कॉलेजमध्ये एक इनोव्हेटिव्ह सेल, जसं प्लेसमेंट सेल असतो किंवा वेगवेगळ्या ज्या कमिटीज असतात तशाच इनोव्हेटिव्ह सेल नावाचे एक कमिटी आहे. त्या कमिटीतर्फे तुमच्याकडून इनोव्हेटिव्ह आयडिया मागवल्या जाणार आहेत. इथं लक्षात, इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणजे तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड असतील किंवा सब्जेक्टला सोडून थोड्याफार काही वेगळ्या आयडियाज जरी तुमच्याकडे असतील तरी त्या आयडियाज तुम्ही आम्हाला सबमिट करायच्या. हा ठीक आहे, म्हणजे त्याच्यावर असं काही नाही की तुम्ही सगळं करायचं. तुमच्या आयडियाज तुम्ही आम्हाला सांगायच्या. त्याच्यावर तुम्हाला एक मेंटॉर म्हणजेच एक गाईड तुम्हाला दिला जाईल की जर तुमची आयडिया त्याच्यापासून एखादं वर्किंग मॉडेल तयार करता येतंय का किंवा त्याच्यावर काही काम करता येतंय का याच्यासाठी तुम्हाला गाईड केलं जाईल. आता फर्स्ट, इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणजे काय हे माहितीये तुम्हाला? सांगता येईल कुणाला? इनोव्हेशन्स म्हणजे काय किंवा इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणजे काय? कोण सांगेल? कोण सांगेल? बघा, विचार करा 1-2 मिनिट. तुम्ही बोलायचंय. कोण सांगेल? नाव घ्यायचं का? तन्वी,
काय इनोव्हेशन म्हणजे काय असतं ते आधी माहिती करून घेतलं गरजेचं आहे. हम्म? काय इनोव्हेशन्स किंवा इनोव्हेटिव्ह आयडियाज म्हणजे काय? हम्म? नाही. इनोव्हेशन म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की इट विल बी न्यू मेथड और न्यू आयडिया. म्हणजे समथिंग न्यू. आतापर्यंत जे आपण वापरत आलो आहोत किंवा आतापर्यंत जे काही नॉलेज आहे ते वापरून किंवा जी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते वापरून आपल्याला काहीतरी नवीन कन्सेप्ट किंवा नवीन मेथड असेल, नवीन प्रॉडक्ट असेल, तो आपल्याला काय करायचा, डेव्हलप करायचा. इथे लक्षात, इट विल बी समथिंग न्यू. समजतं का? काहीतरी नवीन आपल्याला त्या आयडिया मांडायची आहे किंवा त्याच्यापासून काही आपल्याला नवीन मेथड डेव्हलप करता येते का, नवीन प्रॉडक्ट तयार येतोय का. ह्याला काय म्हणलं जातं, इनोव्हेशन. थोडक्यात अगदी इनोव्हेशन म्हणजे काय, की आपल्याला काहीतरी नवीन नवीन कन्सेप्ट किंवा नवीन मेथड अप्लाय करायची आहे आणि आपल्याकडे जे काही नॉलेज आहे, आपल्याकडे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती वापरून. समजतंय का? तुम्ही आता टीवायला आला आहात ऍज अ मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून. टीवाय बीएससी पास आउट व्हाल, ग्रॅज्युएट व्हाल. समजतंय का? सो तुमच्याकडे काहीतरी वेगवेगळे आयडियाज असणार आहेत. आणि असं नाही की आता इनोव्हेटिव्ह आयडियाज किंवा कन्सेप्ट द्या तर आपल्या टॉपिकला अनुसरून किंवा आपल्या सब्जेक्टशीच रिलेटेड हव्यात असं काहीही नाही. काहीतरी वेगळंही तुम्हाला सुचू शकतं. एक्झाम्पल सांगते, पुण्यामध्ये एक मुलगी इंजिनिअरिंग, कदाचित तुम्हाला हे ऐकलं असेल, कदाचित तुमच्या कॉलेजमध्ये तिचं लेक्चर किंवा काहीतरी ऐकलं असेल तिच्याबद्दल तुम्ही. मला तिचं ऍक्च्युअली एक्झॅक्ट नाव आठवत नाहीये, पण ती इंजिनिअरिंग कॉलेजची स्टुडंट आहे आणि आता ती इंजिनिअरिंग पास आउट झाली असेल कदाचित. जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा ती पहिल्या दुसऱ्या वर्षाला होती आणि त्यावेळी पहिल्या दुसऱ्या वर्षाला फर्स्ट सेकंड इयरला असताना तिच्या नावावर बरीचशी पेटंट्स होती. येते लक्षात. आणि पेटंट्सची सुरुवात किंवा तिनं अशा वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज किंवा इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट मांडायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती थोडीशी विचार करू लागली की ह्याचं एखादं मॉडेल करता येईल का आणि ह्याच्यापासून एखादा प्रॉडक्ट, एखादी नवीन मेथड डेव्हलप करता येईल का, असा थोडासा विचार करत 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 तिच्या नावावर बरीचशी पेटंट्स जमा झालीत. आणि त्याची सुरुवात अगदी छोट्याशा गोष्टीनं झाली होती. पहिलं पेटंट तिचं जे होतं ते अगदी छोटस, तुम्ही म्हणजे आपण बऱ्यापैकी जे यूज मध्ये आहे आपल्या स्टेपलर, त्याच्यावर तिनं पेटंट मिळवलं होतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा सबमिशन्स असतात, जर्नल्स असतील चेक करून घ्यायची किंवा काही असाइनमेंट्स असतात तुम्हाला सबमिशनसाठी, त्या सबमिशनच्या असंच तिच्या कॉलेजमध्ये सबमिशन होतं आणि अगदी 11th अवरला सबमिशनची तयारी चालू होती. तिला बरेचसे पेपर्स स्टेपल करायचे होते आणि स्टेपल करता करता म्हणजे खूप घाई गडबड चालू होती. अगदी 11th अवर ला तिचं सबमिशन होतं आणि ते करता करता तिच्या स्टेपलर मधल्या पिना संपल्या आणि नंतर अचानक पिना संपल्यामुळे त्या पिनांचं बॉक्स हुडकणं, त्या पिना त्याच्यामध्ये भरणं, ह्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला आणि तिची थोडीशी चिडचिड झाली. पण नंतर तिने एक थोडासा शांतपणे विचार केला की ह्याच्यावर काही असं करता येईल का की जेणेकरून स्टेपलर मधल्या पिना आधीच संपत आल्यात हे आपल्याला समजेल आणि आपल्याकडे पुढची म्हणजे त्याच्यासाठी बॉक्स आपल्या जवळ किंवा पुढे लगेच आपण त्याच्यामध्ये लोड करून आपला वेळ वाचेल. येते लक्षात. म्हणजे एक जर 5 मिनिटं आपल्याला समजलं की स्टेपलर मधल्या त्या पिना संपत आल्यात तर आपली होणारी पुढची गडबड किंवा अचानक जी चिडचिड वगैरे होऊ शकते अगदी घाईच्या वेळेला, तर ती अवॉइड करता येईल. आणि त्याच्यासाठी मग तिनं काय एक सिम्पल मेथड शोधून काढली. काय केलं तिनं, की ज्या स्टेपलर मध्ये आपण पिना भरतो त्याच्या शेवटच्या काही पिनांना तिनं नेलपेंटचा कलर दिला. नेलपेंटनी काय केला, त्या पिना कलर केल्या. समजतंय. आणि जेव्हा स्टेपल करत होती तेव्हा कलर्ड पिना यायला लागल्या, तशा तिच्या लक्षात आलं की आता ह्या पिना संपणार आहेत. आणि तुमचा विश्वास कदाचित बसणार नाही, या साध्या गोष्टीवर तिला पेटंट मिळालं. येतोय का लक्षात? म्हणजे इनोव्हेशन किंवा इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणजे फार मोठं काही असायलाच पाहिजे असं काही नाही. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात ते ओव्हरकम करण्यासाठी किंवा ते काही एखादी साधी मेथड, एखादा साधा प्रॉडक्ट तुम्ही डेव्हलप करू शकता.
आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड आपल्याला बरीचशी इन्फॉर्मेशन असते आपल्याकडे. आता तुम्ही टीवायला आहात, बरंचसं नॉलेज तुम्ही अक्वायर करता, तर ते कुठेतरी अप्लाय करून काही इनोव्हेटिव्ह करता येतंय का, काही एखादी मेथड, एखादं वर्किंग मॉडेल आपल्याला डेव्हलप करता येतंय का, ह्याबद्दल थोडासा तुम्ही विचार करायचा आहे. इथं लक्षात. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात आणि ह्याचा पुढे उपयोग म्हणजे तुम्हाला पेटंट मिळतं आणि पेटंट बद्दल तुम्ही ऐकलेलं असेल. अगदी आता अजून एक एक्झाम्पल सांगते की आपल्या कॉलेज चे जे प्राचार्य आहेत ते आधी दहिवडी कॉलेजला होते आणि तिथल्या एका विद्यार्थ्यांनी रॅम्प तयार केला. रॅम्प म्हणजे माहिती आहे ना, आपल्या मेन ऑफिस आहे बघा, तिथे साईडला एक रॅम्प आहे, एक स्लोपिंग एरिया असतो की जो 2 सर्फेसेस जोडायचं काम करतो. ते लक्षात, की जेणेकरून जे वृद्ध माणसं असतील किंवा आजारी लोक असतील त्यांना तर स्टेप्स चढायचा, जिना चढायचा त्रास वाचेल. इथे लक्षात, त्यांना इझिली त्यांना जाता येईल याच्यासाठी तो रॅम्प बसवलेला असतो. सो त्यांनी असा विचार केला की आपल्या एसटी मध्ये किंवा बसेस ज्या असतात तिथं बऱ्याच वेळा म्हाताऱ्या लोकांना किंवा जे आजारी लोक असतात, अपंग लोक असतात, त्यांना चढताना त्रास होतो. मग अशा बसेस किंवा एसटीज असतील त्यांना हा रॅम्प जोडता आला तर. आणि मग त्याने ती आयडिया त्याच्या कॉलेज समोर मांडली, त्याला गाईड करण्यात आलं आणि त्याने असा एक रॅम्प तयार केला. आणि ऍक्च्युली रॅम्प अवेलेबल आहेत किंवा फॉरेन कंट्रीज मध्ये सुद्धा बसेस एसटी साठी रॅम्प असतात, पण ते कसे असतात, मेकॅनिकल असतात, म्हणजे मेकॅनिकली ते ऑपरेट करावे लागतात. त्याने इलेक्ट्रिकल रॅम्प्स बनवले आणि थोडस म्हणजे त्याचं एक चांगलं मॉडेल, प्रोटोटाईप बनवला, वर्किंग मॉडेल बनवलं आणि पुढे जाऊन त्याला म्हणजे ते आपल्या इथे बसेस किंवा ज्या एसट्या वगैरे असतात त्याला ते अप्लाय म्हणजे वापरता आलं नाही त्याला. म्हणजे आता गव्हर्नमेंट सिस्टीम तुम्हाला माहिती आहे, तिथं फार वेळ लागू शकतो ते त्याचं सँक्शन होऊन किंवा पुढे ते ऍक्च्युअल युज मध्ये येण्यामध्ये. पण तिथंच एक जवळपास त्याच्या गावाच्या आसपास एक इंग्लिश मिडियमच्या स्कूल होत्या 2-3 आणि त्या इंग्लिश मिडियमच्या स्कूलनी, प्रायव्हेट स्कूल होत्या आणि त्या स्कूलनी त्याचं ते मॉडेल विकत घेतलं आणि त्याला एक 5 लाख रुपये मिळाले त्याच्याबद्दल. याच्या लक्षात, म्हणजे कॉलेज लेवलवर त्यांनी एक थोडंसं इनोव्हेटिव्ह आयडिया किंवा काही कन्सेप्ट मांडता येतील त्याचा विचार केला, थोडंसं सर्च केलं आणि ती अप्लाय करताना त्याच्यासाठी त्याला जे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होतं, इलेक्ट्रॉनिक्सचं होता ते नॉलेज होतं, जे इन्फॉर्मेशन होती ती त्याने अप्लाय केली आणि एक चांगलं वर्किंग मॉडेल त्यांनी बनवलं चांगली. आणि त्याच्याबद्दल त्याला चांगला इकॉनॉमिकल फायदाही झाला. त्याला 5 लाख त्याच्याबद्दल त्या स्कूलनी दिले, त्या शाळेमध्ये लहान मुलांसाठी ते वापरलं गेलं. समजतंय का? म्हणजे असं काही नाही की तुम्ही आपल्या नेहमीच्या डे टू डे लाईफ मध्ये जे असतात त्याच्याबद्दलही तुम्ही थोडासा विचार करू शकता आणि आपल्या मायक्रोबायोलॉजी मधलं जी नॉलेज आहे, कन्सेप्ट आहे, तिथे तुम्ही ते अप्लाय करू शकता. समजतंय का? सो 1-2 दिवसात किंवा 2-3 दिवसात तुम्ही विचार करायचा आहे आणि तुमच्याकडे काही ज्या आयडियाज असतील किंवा काही कन्सेप्ट असतील तर त्या डिपार्टमेंटला सबमिट करायच्यात. माझ्याकडे दिल्या तरी चालतील. समजलंय का सगळ्यांना? नोटीस समजली सगळ्यांना? घरी बसून आता तुम्हाला बराचसा वेळ मोकळा मिळतो आहे. समजतंय? लेक्चर झाल्यानंतर जो रेग्युलर अभ्यास असेल तो तर करायचाच आहे, पण त्याच्याबरोबर ह्या बाकीच्याही गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे. समजतं? आणि हे वर्किंग मॉडेलवर तुम्ही आता थोडासा थेरॉटिकल इन्फॉर्मेशन गोळा करू शकता नेट वगैरे वापरून. पण जेव्हा तुमचं रेग्युलर कॉलेज सुरू होईल तेव्हा तुम्ही इथं ते एकदा का तुमच्याकडे थेरॉटिकल इन्फॉर्मेशन गोळा झाली की त्याच्यावर आपण विचार करून त्याचं वर्किंग मॉडेल इथे कॉलेजमध्ये, डिपार्टमेंटमध्ये करू शकतो. येते लक्षात? आणि थोडंसं असं ह्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा रिसर्च असेल, रिसर्च पोस्टर बद्दलही मॅडमनी सांगितलं असेल, रिसर्च पेपर तुम्हाला नावं द्यायला सांगितली होती, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हायचंय. समजतंय? इनोव्हेटिव्ह आयडियाज हे थोडंसं रिसर्चशीच रिलेटेड आहे. समजतंय का? त्यामुळे सगळ्यांनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हा, सगळ्यांनी विचार करा, सगळ्यांनी आम्हाला तुमच्याजवळ अगदी साधीतली साधी असू देत आयडिया ती आम्हाच्याकडे सबमिट करायची आहे. आपण त्याच्यावर बघूयात ना, विचार करूयात ती आहे का, वर्क होईल का, त्याच्यावर काम करता येईल का, हे आपण बसून त्याच्यावर नंतर विचार करू शकतो. समजलं इथपर्यंत? ठीक आहे, आता येस आपण मॅम. ठीक आहे, टॉपिक सुरू करू. So last time we have seen granulocytes. Granulocytes. Granulocytes means what? These are the category of WBCs or white blood cells having abundant granules in their cytoplasm. Granulocytes, these are the category or group of WBCs having the abundant granules in their cytoplasm.
Also, they have irregularly shaped nuclei with 2 or 5 lobes. Lobe nucleus and granulated cytoplasms ही त्याचे 2 कॅरेक्टरिस्टिक्स असतात ग्रॅन्युलोसाइट्सची. ओके, त्याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन बघितलं ग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्स दे आर क्लासिफाईड इंटू 3 types, that is neutrophils, basophiles and eosinophiles. ह्या 3 टाईपच्या सेल्स ग्रॅन्युलोसाइट्स आहेत किंवा ग्रॅन्युलोसाइट्सचं क्लासिफिकेशन ह्या 3 ग्रुप्समध्ये केलेलं आहे. आणि हे क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलंय? इट इज बेस्ड ऑन मॉर्फोलॉजी अँड सायटोप्लाझम स्टेनिंग कॅरेक्टरिस्टिक्स. स्टेनिंग केल्यानंतर बऱ्याच वेळा तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं की टीवायला तुम्हाला हे प्रॅक्टिकल आहे, तर त्याच्यासाठी आपण जी स्टेन्स वापरतो, कोणती स्टेन्सनी ते रेडिली त्यातले ग्रॅन्युल्स किंवा साजून विजिबल होतं, आणि हे सगळे स्टेनिंग आपण लाईट मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करू शकतो. इथे लक्षात. सो कोणतं स्टेन लागतंय किंवा कोणत्या स्टेन वापरून आपण त्या सेल्स विजिबल करू शकतोय किंवा लाईट मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करू शकतो, त्याच्यावरून हे त्याचं क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. न्यूट्रोफाईल, बेसोफाईल अँड इओसिनोफाईल. न्यूट्रोफाईल्स आपण मागच्या वेळेस बघितलं. These are the abundant leukocytes or WBCs in blood. Their granules, they stain readily with neutral stains. They are also known as PMNL, that is polymorphonuclear leukocytes, because of their lobe nucleus. In figure you can see their nucleus has मल्टिपल लोब्स. इथे लक्षात 3 to 5 लोब्स तिथे असतात न्यूक्लियसचे, आणि त्यामुळे these cells are known as polymorphonuclear leukocytes. These are actively phagocytic cells and they play important role in inflammation. Inflammation मध्ये ह्या न्यूट्रोफाईलचा खूप महत्वाचा रोल असतो. इथे पहिल्या रिक्रूट केलेल्या गेलेल्या किंवा अट्रॅक्ट होणाऱ्या सेल्स कुठल्या असतात? न्यूट्रोफाईल्स. इथे जे पॅथोजेन्स असतील अँटीजेन्स असतात ते हे या न्यूट्रोफाईलचं मेन काम असणार आहे. As I told you, all blood cells, they have produced in bone marrow by the process of hematopoiesis. So neutrophils, they are also produced in bone marrow and then released in bloodstream for 7 to 10 hours. And before during this circulation in blood, these cells get mature. And then they migrate into the tissues. Actually, neutrophils, they can migrate from blood to tissues and tissue to blood. They have lifespan of only few days. Bone marrow releases more number of neutrophils in response to many types of infections, and so the condition in which neutrophils number get increased is known as leukocytosis. And leukocytosis, it is the medical indication of infection. म्हणजे ल्युकोसायटोसिस दिसून आलं, न्यूट्रोफाईलचा नंबर वाढला की त्याच्यावरून आपण सुरुवातीचं जे प्रिमिटिव्ह डायग्नोसिस असेल की इन्फेक्शन झालेलं आहे किंवा इट इज अ मेडिकल इंडिकेशन ऑफ इन्फेक्शन्स, त्याच्यावरून ते डायग्नोसिस करू शकतो. Then phagocytosis by neutrophile is very similar to that of macrophages. तुम्ही लास्ट SYBSC ला phagocytosis हा मेकॅनिझम शिकलेला आहात. सो phagocytosis by macrophages and phagocytosis by neutrophils, ह्या दोन्ही प्रोसेस तशा बघायला गेल्या तर सेम आहे, मेकॅनिझम सेम आहे. फक्त एक त्याच्यामध्ये डिफरन्स दिसून येतो की मॅक्रोफाजेस मध्ये जी लायटिक एन्झाइम्स असतात, these lytic enzymes are present in lysosome, while in case of neutrophile, these lytic enzymes are present within primary and secondary granules, and then these granules fuse with phagosomes. So neutrophils, as I told you, they have primary and secondary granules. Primary granules, these are larger granules and they contain peroxidase enzyme, lysozyme enzyme, and various hydrolytic enzymes, means protease enzymes, lipolytic enzymes, etc. Hydrolysis. While secondary granules, these are smaller granules, and so they contain collagenase, lactoferrin, lysozyme, etc. Lactoferrin, it is antibacterial substance. And lysozyme माहितीये का? ऐकलंय का? Lysozyme ऐकलंय का? It acts on cell wall. Lysozyme enzyme कोणावर ऍक्ट होतं? सेल वॉल वर ऍक्ट होतं. It breaks cell wall. So these granules have role in killing and digestion of pathogens. Also, we have seen the diagram or figure of neutrophils. Neutrophils, it has multi-lobed nucleus. 3 to 5 lobes are present
They also contains the different cell organelles like mitochondria, endoplasmic reticulum. Hello. It contains primary and कौन बोलता है? It contains primary and secondary granules, and these primary and secondary granules, as we have seen, contains the different hydrolytic enzymes or bactericidal substances. And it also this neutrophil cytoplasm, it also contains phagosomes. So during phagocytosis, these primary and secondary granules they fuse with phagosome, and phagosome मध्ये काय असणार आहे ऍक्च्युली, तर जे पॅथोजेन्स असतील ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले असतात, इन्गल्फ केलेले असतात. इथे एक सिंपल फॅगोसायटोसिसची डायग्राम दाखवली आहे. ऍक्च्युली ही मॅक्रोफाज साठी आहे. मॅक्रोफाज काय करतो, इट एंगल्फ द बॅक्टेरियम with the help of the pseudopodia. Then it is taken inside the cell and enclosed within the phagosome. हा पॅथोजेन किंवा ही जी बॅक्टेरियल सेल असेल ती एका व्हॅक्युअल मध्ये इन्क्लोज केली जाते, त्याला काय म्हणलं तर फॅगोझोम. ओके. आणि इन केस ऑफ मॅक्रोफाजेस, दिस फॅगोझोम इट फ्युजेस विथ लायसोझोम. इथे लक्षात, मॅक्रोफाजेस मध्ये काय होतं की हा जो फॅगोझोम तयार झालाय की ज्याच्यामध्ये आता ही काय बॅक्टेरियल सेल आहे किंवा पॅथोजन त्याच्यामध्ये इन्क्लोज केला गेलाय, कॅप्चर केला गेलाय, ट्रॅप केला गेलाय, तो फॅगोझोम नाउ इट फ्युजेस with lysosome. Lysosome it contains the various lytic enzymes, and so after fusion it leads to formation of phagolysosome. It leads to formation of phagolysosome. Fusion of these two vacuoles, that is phagosomes and lysosome, leads to formation of phagolysosome. And so within phagolysosome, these various lytic enzymes they act on pathogen or bacterial cell and cause the killing of this pathogen, or त्याचं हायड्रोलिसिस होईल, द पॅथोजन किल केला जाईल. सो आफ्टर this the cellular debris of this pathogen they are released by the process of exocytosis. एक्झो म्हणजे बाहेर टाकणे, इथे लक्षात, बाहेर, आउटसाइड. समजतं, हे जे सेल्युलर डेब्रिज आहे, सोल्युबल डेब्रिज असतात, दे आर रिलीज आउटसाइड ऑफ द सेल. समजतं, हे झालं मॅक्रोफाजच्या बाबतीत. आपण आता बघतोय न्यूट्रोफाइल्स. सो इथं जसं फॅगोझोम आणि लायसोझोमचं फ्युजन होतं, तसं न्यूट्रोफाइल्स मध्ये फॅगोझोम इट फ्युजेस विथ प्रायमरी अँड सेकंडरी ग्रॅन्युल्स. आपण मागच्या वेळी जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं होतं की फॅगोझोम इट फ्युजेस विथ प्रायमरी अँड सेकंडरी ग्रॅन्युल्स, आणि त्याच्यामध्ये काय असतात तर व्हेरियस लायटिक एन्झाईम्स असतील किंवा अँटीबॅक्टेरियल सबस्टन्सेस असतात, जसं लॅक्टोफेरिन आपण बघितलं. सो ऑल दे ऍक्ट ऑन पॅथोजेन्स, किल देम और डिस्ट्रॉय देम. समजतं, आणि नंतर मग एक्झोसायटोसिसनी हे ज्या सेल्युलर डेब्रिस असतात त्या बाहेरच्या साईडला सेलच्या बाहेर टाकल्या जातात. सो समजलं इथपर्यंत? हा आपण व्हिडिओ पण बघितला होता न्यूट्रोफाइलचा, आपण एकदा रिपीट करूया. This is neutrophile with multilobe nucleus and granulated cytoplasm. It is one of the type of WBC. It can migrate from tissue to blood. हा ब्लड वेसल्स आहेत, त्याच्यामध्ये हा न्यूट्रोफाइल्स आता ब्लड वेसल वॉल मधून ब्लड स्ट्रीम मध्ये येत आहे. ओनली 3 to 5 days त्यांचा लाईफ स्पॅन आहे, जसं आपण मगाशी बघितलं. That is, they are searching for infections. They get attracted by different chemical factors. इथे जे ग्रीन कलरचे दाखवलं ते डिफरंट किमो अट्रॅक्टन्स आहेत, त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट्स असतील और किमोकाइन्स असतील, जे सायटोकाइन्स. इथे इन्फेक्शन आहे तिकडे ते अट्रॅक्ट करायचं काम हे किमोटॅक्टिक फॅक्टर्स करतात. त्या न्यूट्रोफाइल्सला ते अट्रॅक्ट करून घेतात टुवर्ड्स द साइट ऑफ इन्फेक्शन. Phagocytosis केलं तर within neutrophils, this is phagosome enclosing pathogenic cell or bacterial cell. These are the different primary and secondary granules. They fuse with this phagosome. They releases their antibacterial substances or hydrolytic enzymes, and then pathogen is killed or destroyed by them.
समजले सगळ्यांना? सो न्यूट्रोफाइल्स समजले सगळ्यांना? Now we will see the second type of granulocytes, that is basophiles. Basophiles, they are in under normal condition, basophiles are less than 1% in blood. Basophiles, they have low nucleus and heavily granulated cytoplasm. In figure, you can see these basophiles have low nucleus and granulated cytoplasm. They have abundant granules in their cytoplasm. These granules stains readily with basic stain, for example, methylene blue. And so, these granulocytes are named as basophiles or basophiles. Baso means basic stains, that is, they have affinity for basic stains. They get stained readily with basic stains. And so, these cells or these granulocytes are known as basophiles. Basophiles, in figure, you can see nucleus is lobed, kidney shape or bean shaped nucleus system. It also contains the different or types of abundant granules in their cytoplasm. So basophiles, basically they are non-phagocytics, but they play important role in inflammation and allergic responses. And inflammation म्हणजे काय हे आपण काही आधीच्या लेक्चर्स मध्ये बघितलंय. Allergic responses किंवा hypersensitivity टाइप 1 हा तुम्ही मला वाटते जे आपलं 4th युनिट आहे मॅडमनी सुरू केलेलं आहे वाडीकर मॅडमनी, तेही तुम्ही शिकता. समजता? So these basophiles, they play major role or very important role in inflammation and inducing allergic responses. This, as I told you, basophiles, they have abundant granules in their cytoplasm, and this granule contains vasoactive mediators. For example, histamine, leukotrienes, heparin, platelet activating factors, or peroxidase. And all these factors or all these mediators are known as vasoactive mediator. Vasoactive mediator म्हणजे काय? Vaso means blood vessels. So these mediators or these granule ingredients, they are able to act on blood vessels. Blood vessels वर ते ऍक्ट होतात आणि दे शो द डिफरंट इफेक्ट्स. म्हणजे काय तर त्या ब्लड वेसलचं रिलॅक्सेशन किंवा कॉन्ट्रॅक्शन केलं जाईल, त्या ब्लड वेसल वॉलची परमॅबिलिटी वाढवली जाईल. येते लक्षात? रिलॅक्सेशन किंवा कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे त्याचा डायमीटर चेंज होतो. समजतं? रिलॅक्सेशन झालं, डायमीटर वाढला की ऑब्व्हियसली तिथं ज्या स्पेसिफिक एरिया आहे जिथे इन्फ्लेमेशन होत आहे किंवा जिथे एलर्जिक रिस्पॉन्सेस डेव्हलप होत आहेत तिथलं ब्लड सप्लाय वाढवला जाईल. त्याचबरोबर ब्लड वेसल वॉलची जी परमॅबिलिटी वाढतीये त्याच्यामुळे काय होणार आहे की ज्या वेगवेगळ्या इम्युन सेल्स आहेत, फॉर एक्झाम्पल न्यूट्रोफाइल्स असतील, त्या दे कॅन मायग्रेट फ्रॉम ब्लड टू टिश्यूज थ्रू दिस ब्लड वेसल वॉल्स. ब्लड वेसल वॉलची परमॅबिलिटी वाढली की त्याच्यातून त्या न्यूट्रोफाइल्स त्याच्यामध्ये टिश्यूज मध्ये मायग्रेट होऊ शकतात. समजतंय का? सो दिस डिफरंट vasoactive mediators, they act on blood vessels and they causes the relaxation or contraction of blood vessels. They also increases the permeability of blood vessel walls. These basophiles also have the surface receptor for antibodies, basically or particularly for IgE, or they have also receptor for IgG antibodies, IgE, IgG. These are the types of the antibodies. They also have the surface receptor for complements and histamine. Histamine हा एक vasoactive mediator आहे की जे हा basophiles स्वतः रिलीज करतात. समजतं का? basophiles, these are non-phagocytic सेल्स. आपण बघतोय की ग्रॅन्युलोसाइट्स इथला पहिला टाइप बघितला न्यूट्रोफाइल्स. न्यूट्रोफाइलच्या बाबतीत आपण काय बोललो की दिज आर ऍक्टिव्हली फॅगोसाइटिक सेल्स, ऍक्टिव्ह फॅगोसाइट्स म्हणून आपण बघितलं. आणि मेन रोल त्यांचा काय की इन्फ्लेमेशन मध्ये किंवा इन्फेक्शन्स मध्ये जे पॅथोजेन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात त्यांचं फॅगोसाइटोसिस करणं. But in case of basophiles, these are non-phagocytic cells, but they play important role in inflammation and allergy responses. And so to induce the inflammation or to induce the allergic responses, these cells have abundant granules in their cytoplasm, and these granules contain vasoactive mediators. So what is meant by vasoactive mediators? Actually, these
मेडिएटर्स म्हणजे जे आपण एक्झाम्पल्स पाहिली, हिस्टामाइन असेल, ल्युकोट्राईन असेल, प्रोस्टाग्लॅंडिन असतं, हिपॅरिन आहे, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर आहे, पेरॉक्सिडेज सारखे एन्झाईम्स आहेत. सो ही जी वेगवेगळी मेडिएटर्स आहेत किंवा ग्रॅन्युल्स मध्ये जे सबस्टन्सेस आहेत, दे आर एबल टू ऍक्ट ऑन द ब्लड वेसल वॉल्स. त्यांचे रिलॅक्सेशन किंवा कॉन्ट्रॅक्शन केलं जातं ब्लड वेसलचं, की जेणेकरून त्यांचा डायमीटर वाढतो, तिथला ब्लड सप्लाय वाढवला जाईल. त्याचबरोबर त्या ब्लड वेसल वॉलची परमॅबिलिटी वाढते, की जेणेकरून ज्या इम्युन सेल्स आहेत, दे कॅन मायग्रेट फ्रॉम ब्लड टू टिश्यूज. समजतं? These basophils, they have also surface receptor for antibodies. तुम्ही हायपर सेन्सिटिव्हिटी टाइप 1 ह्याच्यामध्ये IgE चा रोल पाहिला असेल, त्याचबरोबर बेसोफाईलचा पण रोल बघितला असेल, की त्या बेसोफाईलच्या सेल सरफेसवर IgE साठी रिसेप्टर्स असतात. विथ द हेल्प ऑफ दिस रिसेप्टर बेसोफाइल्स दे कॅन बाइंड टू द IgE अँटीबॉडीज. आणि IgE कुणाला बाइंड झालेले असतात? ॲलर्जन्सला. हे काय एकदा क्रॉस लिंकिंग झालं म्हणजे अँटीबॉडीजमुळे जेव्हा ॲलर्जनचं क्रॉस लिंकिंग होतं तेव्हा त्या बेसोफाइल्सला कशासाठी सिग्नल मिळाला जातो? फॉर डिग्रॅन्युलेशन. डिग्रॅन्युलेशन मीन्स वॉट? की त्या बेसोफाइल्स मधले ग्रॅन्युल्स आता बाहेर रिलीज केले जातात, बाहेर सिक्रीट केले जातात. अँड नाऊ दिस ग्रॅन्युल्स containing histamines, leukotrienes, prostaglandin, हिपॅरिन, हिस्टामाइन हे जे वेगवेगळे वेझोएक्टिव्ह मेडिएटर्स त्यांच्या ग्रॅन्युल मधून जे रिलीज होणार आहेत, त्या सराउंडिंग ज्या टिश्यूज असतील, स्मूथ मसल असतील, ब्लड वेसल्स असतील, त्यांच्यावर त्या ऍक्ट होतात आणि मग ते स्पेसिफिक रिस्पॉन्सेस दाखवतील, अलर्जिक रिस्पॉन्सेस दाखवतील किंवा इन्फ्लेमेशन काय करतील? इंड्यूस करतील. समजतंय का? हा पॉईंट समजलाय सगळ्यांना? बेसोफाईलचा रोल, दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन इन्फ्लेमेशन ऑर अलर्जी रिॲक्शन्स. आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे काय असतात? व्हॅझोएक्टिव्ह मेडिएटर्स असतात. त्यांच्या सेल सायटोप्लाझम मध्ये अबंडंट ग्रॅन्युल्स असणार आहेत आणि त्या ग्रॅन्युल्स मध्ये जे स्पेसिफिक सबस्टन्सेस असतात त्यांना व्हॅझोएक्टिव्ह मेडिएटर्स म्हणतात. का म्हणतात ते आपण बघितलं, बिकॉज दे ऍक्ट ऑन ब्लड वेसल वॉल्स. इथे लक्षात. मग त्या ब्लड वेसलचं रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन करणं किंवा त्यांची परमॅबिलिटी वाढवणं यासारखे इफेक्ट्स ते दाखवतील. आणि त्याचा परिणाम काय होतो? तर इन्फ्लेमेशन किंवा अलर्जिक रिस्पॉन्सेस इंड्यूस केले जातात. समजतंय का? बऱ्याच वेळा तुम्ही हे जे सगळे मेकॅनिझम्स आहेत ते हायपर सेन्सिटिव्हिटी टाइप 1 मध्ये बघितले असतील. समजला? तुम्हाला जर स्किन अलर्जी असेल तर तिथं ते ऍक्च्युली बेसोफाइल्स स्टिम्युलेट केले जातात फॉर डिग्रॅन्युलेशन. डिग्रॅन्युलेशन मध्ये त्यांचे ग्रॅन्युल्स बाहेर रिलीज केले जातात. ग्रॅन्युल्स मध्ये काय आहेत? व्हॅझोएक्टिव्ह मेडिएटर्स आहेत, की जे त्या ब्लड वेसल वर ऍक्ट होतील, त्याचं रिलॅक्सेशन केलं जाईल, त्याचा परमॅबिलिटी वाढली जाते. रिलॅक्सेशन झाल्यामुळे त्याचा डायमीटर वाढतो, तिथला ब्लड सप्लाय वाढतो आणि त्यामध्ये तिथला एरिया काय होतो? इथे लक्षात. किंवा समजतंय का? म्हणजे जी स्पेसिफिक अलर्जिक रिस्पॉन्स असेल तो ह्या व्हॅझोएक्टिव्ह मेडिएटर्समुळे दिसतो. कोणत्या टिश्यूज त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यात? कनेक्टिव्ह टिश्यूज आल्यात, ब्लड वेसल्स आल्यात, स्मूथ मसल्स आल्यात, त्याच्यावरून त्याचे अलर्जिक रिस्पॉन्सेस ठरणार आहेत. Now, next type of the granulocyte, that is eosinophiles. Eosinophiles under normal conditions they are about 1 to 3%. म्हणजे as compared to neutrophils, basophils आणि eosinophiles ह्या खूप कमी प्रमाणात आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये असतात नॉर्मल कंडिशनला. नॉर्मली न्यूट्रोफाईलचं पर्सेंटेज किती सांगितलं होतं? 50 to 70% और 40 to 60%. ते अबंडंटली त्या आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये सर्क्युलेट होत असतात किंवा आपल्या टिश्यूज मध्ये मायग्रेट होत असतात. बट बेसोफाइल्स अँड इओसिनोफाइल्स अंडर नॉर्मल कंडिशन्स दे आर अबाउट 1 to 3%. आणि बेसोफाइल्स तर अजून कमी नंबर सांगितला आपण, दॅट इज दे आर लेस दॅन 1%. येते लक्षात. मग हा नंबर कधी वाढतो? बेसोफाइलचा नंबर कधी वाढेल? ड्युरिंग अलर्जी रिस्पॉन्सेस और ड्युरिंग इन्फ्लेमेशन. वेल इन केस ऑफ इओसिनोफाइल्स, this eosinophiles has bilobed nucleus. आपण फिगर मध्ये बघू की जे न्यूक्लियस आहे इट हॅज 2 lobes. त्याचं स्पेसिफिक कॅरेक्टर आहे किंवा स्पेसिफिक प्रॉपर्टी इओसिनोफाइल्सची, इट इज दे हॅव bilobed nucleus. Eosinophiles also they have cytoplasm with abundant granules, and this granulated cytoplasm it stains readily with eosine, that is acidic stain. Eosine stain वापरून ह्या सेल पटकन स्टेन होतात आणि लाईट मायक्रोस्कोप खाली विजिबल असतात किंवा we can observe them easily, and so these granulocytes are known as eosinophiles. Eosinophiles का म्हणला? Because these cells they readily stain with eosine. Eosine is acidic stain.
These cells are phagocytic in nature, but their phagocytic role is less significant than that of the neutrophils. न्यूट्रोफाइल्सच्या कंपॅरिझन मध्ये इओसिनोफाइलचा पॅगोसायटिक रोल हा लेस सिग्निफिकंट आहे. लक्षात का ते बघू. इओसिनोफाइल्स they have role in defense against the parasites. मेजर रोल इओसिनोफाइलचा कोणाच्या अगेन्स्ट आहे, कोणाच्या अगेन्स्ट ते प्रोटेक्शन प्रोव्हाइड करू शकतात, तर दे हॅव रोल इन डिफेन्स अगेन्स्ट द पॅरासाइट्स. जे वेगवेगळे पॅरासाइट चे इन्फेक्शन्स होतील ते इन्फेक्शन्स ओव्हर करण्यासाठी किंवा त्याच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यामध्ये त्या इओसिनोफाइलचा रोल असतो. लक्षात. And these eosinophils, they have abundant granules in their cytoplasm. So during this immune responses, they secrete the contents of the cytoplasmic granules. As I told you for basophils, की त्यांच्यामध्ये जे ग्रॅन्युल्स असतात त्याच्यामध्ये कुठले असतात, व्हॅझोऍक्टिव्ह मेडिएटर्स असतात. सेम फॉर इओसिनोफाइल्स. इओसिनोफाइल्स मध्ये जे सायटोप्लाझ्मिक ग्रॅन्युल्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सायटोटॉक्सिक मॉलिक्युल्स असतात किंवा काही टॉक्झिन काही अँटीबॅक्टेरियल सबस्टन्सेस असतात की विच ऍक्ट्स ऑन दिस पॅथोजेन्स. समजतंय का. जसं बेसोफाईलच्या बाबतीत बघितलं की डिग्रॅन्युलेशन होतं आणि ते व्हॅझोऍक्टिव्ह मेडिएटर्स बाहेर रिलीज केले जातात. इओसिनोफाईलच्या बाबतीतही सेम मेकॅनिझम आहे की दे आर स्टिम्युलेटेड फॉर degranulation, and during degranulation there's cytoplasmic granules are released outside. These cytoplasmic granules contain different cytotoxic substances or antibacterial substances which acts on pathogens. येते लक्षात. So they secrete the contents of the cytoplasmic granules which may damage the membrane of parasites. That is, they have role in killing parasites. येते लक्षात. त्या पॅरासाइटचे जे मेम्ब्रेन्स असतात ते डॅमेज करणं, ब्रेक करणं हे कोण करणार आहे, त्यांचे सायटोप्लाझ्मिक ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युल्स मध्ये जे सबस्टन्सेस असतात दे विल ऍक्ट ऑन membranes of the parasite. They will damage the membrane of the parasites. Here, this eosinophile, it has bilobed nucleus and granules in their cytoplasm. These eosinophiles, they have receptor on their surface, and these receptor can bind with Fc fragment of antibodies. इथे मी थोडंसं डायग्राम मध्ये दाखवलंय तुम्हाला ऑलरेडी काढून की ह्या इओसिनोफाईलच्या सरफेसवर वेगवेगळे सेल सरफेस रिसेप्टर्स असतात. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की ह्या जे वेगवेगळ्या सेल्स आहेत, ब्लड सेल्स असतील म्हणजेच इम्युन सेल्स असतील, त्यांच्या सरफेसवर वेगवेगळे सेल सरफेस मार्कर असतात किंवा सेल रिसेप्टर असतात. अँड दिस रिसेप्टर हॅव अफिनिटी टू फॉर डिफरंट टाइप्स ऑफ द मॉलिक्युल्स. मग इओसिनोफाईलच्या सरफेसवर जे काही रिसेप्टर्स आहेत, थोडे काही रिसेप्टर्स आहेत, दिस रिसेप्टर हॅव ॲबिलिटी टू बाइंड विथ एफसी फ्रॅगमेंट ऑफ अँटीबॉडीज. इथे लक्षात. ह्या अँटीबॉडीज ह्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होऊ शकतात. आणि ह्या अँटीबॉडीज कुणाला बाइंड झालेल्या असतात, तर पॅरासाइट. दॅट इज दिस पॅरासाइट्स आर कोटेड विथ अँटीबॉडीज अँड इन टर्न दिस अँटीबॉडीज दे आर बाउंड टू द इओसिनोफाईल. इथे लक्षात. इओसिनोफाईल सरफेसवर जे वेगवेगळे रिसेप्टर्स आहेत त्याला अँटीबॉडीज बाइंड होतात आणि अँटीबॉडीज कुणाला बाइंड झाल्यात, तर वेगवेगळ्या पॅरासाइट्सला. लक्षात. दिस पॅरासाइट्स आर कोटेड विथ अँटीबॉडीज आणि त्या अँटीबॉडीज नंतर इओसिनोफाईलला जाऊन बाइंड होतील. याच्यामुळे होणार काय, तर ह्या इओसिनोफाईल्स ह्या पॅरासाइट्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या जातील आणि एकदा का हे इंटरॅक्शन झाली की ह्या इओसिनोफाईल्स डिग्रॅन्युलेशन साठी काय केल्या जातात, स्टिम्युलेट केल्या जातात. त्यांना सिग्नल मिळतो डिग्रॅन्युलेशन साठी. म्हणजे त्यांचे जे ग्रॅन्युलर कंटेंट्स आहेत किंवा ग्रॅन्युल्स आहेत ते बाहेर रिलीज केले जातात आणि त्या ग्रॅन्युल्स मध्ये जे वेगवेगळे सायटोटॉक्सिक सबस्टन्सेस असतील किंवा जे वेगवेगळे एन्झाइम्स असतील they will act on the membrane of this parasite आणि त्यांना डॅमेज, ते मेम्ब्रेन डॅमेज केलं जाईल, ती पॅरासाइट सेल तिथे किल केली जाईल. इथे लक्षात. सायटोटॉक्सिक इफेक्ट तुम्हाला इथे दिसून येतो. Here the antibody it acts as a bridge between parasite and eosinophiles. समजतंय का. ह्या दोन्ही सेल्स म्हणजे पॅरासाइट आणि इओसिनोफाईल एकत्र आणायचं काम कोण करताय, अँटीबॉडीज, की जेणेकरून एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या की ह्या इओसिनोफाईल स्टिम्युलेट केल्या जातील फॉर डिग्रॅन्युलेशन. म्हणजे त्यांच्या सायटोप्लाझम मधील ग्रॅन्युल हे बाहेर रिलीज केलं जाईल. नाउ इट विल ऍक्ट ऑन पॅरासाइट्स. दॅट इज दिस इओसिनोफाईल कॅन शो सायटोटॉक्सिक इफेक्ट्स ऑन दिस पॅरासाइट्स. समजलं इथपर्यंत. इओसिनोफाईल समजलंय का. तिन्ही टाइप समजलंय का. येस मॅम. ग्रॅन्युलोसाइट्स, इझी होतं. न्यूट्रोफाईल, बेसोफाईल आणि इओसिनोफाईल्स.
प्रत्येकाचा रोल समजला. न्यूट्रोफाइल्स दे आर active phagocytic cells, so they have role in inflammation, that is they phagocytose the different types of the pathogens. Basophiles, these are non-phagocytic cells, they have role in inflammation as well as in allergic responses. And eosinophiles, they have major role against the parasites. Then next type, that is monocytes. Monocytes, mono means single, that is these cells have a single nucleus, single lobed nucleus. So monocytes, these are the largest type of the nucleocytes. They have slightly lobed kidney or bean-shaped nucleus in their cytoplasm. Their cytoplasm contains lysosome and phagocytic vacuole. Means these are phagocytic in nature. Monocytes, these are phagocytic in nature. Monocytes, they circulates in blood for about 8 hours. Means as we have seen the process of hematopoiesis. So during hematopoiesis, the myeloid progenitor cell, monocyte ही काय झाली? Myeloid immune cell आहे, because it arises from myeloid progenitor cell. So myeloid progenitor cell, it can be differentiated into granulocyte, monocyte, progenitor cell. It differentiates into granulocyte, monocyte, progenitor cell. This granulocyte, monocyte, progenitor cell, then it can give different types of the WBCs like monocytes, macrophages, different types of the granulocytes की जे आपण आता डिस्कस केले, न्यूट्रोफाइल्स असतील, बेसोफाइल असतील किंवा इओसिनोफाइल्स असतील. इट ऑल्सो गिव्ह राइज टू डेंड्रायटिक सेल्स. येते का लक्षात? मायलॉइड प्रोजेनायटर सेल्स पासून आरबीसीस तयार होतात, प्लेटलेट्स तयार होतात, आणि त्याचबरोबर तिसरा टाइप तयार होतो, that is granulocyte monocyte progenitor cell, that is myeloid progenitor cell. It is differentiated into granulocyte monocyte progenitor cell. This granulocyte monocyte progenitor cell, it can further differentiate into monocytes, macrophages, then granulocytes and dendritic cells. जेव्हा त्याच्यापासून मोनोसाइट्स तयार होतात ग्रॅन्युलोमोनोसाइट प्रोजेनायटर सेल पासून, तेव्हा सुरुवातीला बोन मॅरो मध्ये इमॅच्युअर किंवा प्रोमोनोसाइट्स तयार होतात. इथे लक्षात. अँड देन दिस सेल्स लीव द बोन मॅरो, enter into the blood stream where they circulate for about 8 hours. And during this circulation, these monocytes get mature. त्या सर्क्युलेशनच्या दरम्यान हे 8 तास, साधारण 8 तासाचा जो पिरियड सांगितलाय, त्याच्यामध्ये हा मोनोसाइट्स काय होत जातात? मॅच्युअर होत जातात, त्यांचा साईज वाढतो. अँड आफ्टर देन दिस मोनोसाइट मायग्रेट टू द टिश्यूज. समजतंय का इथपर्यंत? मोनोसाइट्स कशा तयार होतात, कुठून येतात? मोनोसाइट्स ऑब्वियसली दे आर प्रोड्यूस इन बोन मॅरो बाय द प्रोसेस ऑफ हिमॅटोपोएसिस. मागच्या वेळी आपण जो चार्ट बघितला होता, ब्रांचेस बघितले होते, एका साइडला मायलॉइड प्रोजेनायटर सेल आणि एका साइडला लिम्फॉइड प्रोजेनायटर सेल. मायलॉइड प्रोजेनायटर सेल्स, त्याच्यापासून पुन्हा 3 ब्रांचेस तयार झाल्या होत्या, इरिथ्रोसाइट्स, प्लेटलेट्स, आणि तिसरी होती ग्रॅन्युलोसाइट मोनोसाइट प्रोजेनायटर सेल. ग्रॅन्युलोसाइट मोनोसाइट प्रोजेनायटर सेल्स, इट further can be differentiated into different types of the WBCs. मग त्याच्यामध्ये कुठल्या होत्या? ग्रॅन्युलोसाइट्स होती, मोनोसाइट्स होत्या, मॅक्रोफॅजेस होते आणि डेंड्रायटिक सेल्स. मग त्याच्यापासून जेव्हा मोनोसाइट डिफरन्शिएट होते, तेव्हा सुरुवातीला इमॅच्युअर मोनोसाइट्स तयार होतात, आणि इमॅच्युअर मोनोसाइट देन लिव्ह द बोन मॅरो. त्याचं कम्प्लीट मॅच्युरेशन झालेलं नसतं, तरी सुद्धा ह्या ज्या इमॅच्युअर मोनोसाइट्स आहेत, दे विल लिव्ह द बोन मॅरो अँड एंटर इन टू द ब्लड स्ट्रीम where they circulate for about 8 hours. During this circulation, they get matured, their size get increased, enlargement होते, त्यांचा साईज वाढतो आणि त्या मॅच्युअर होत जातात. सो आफ्टर 8 hours, this monocyte ची फिगर बघा आधी, डायग्राम. This monocyte, it has slightly lobed nucleus which has kidney shaped or bean shaped. It also contains lysosome and phagosome, which suggests their phagocytic nature. समजतंय? So monocytes, these are phagocytic cells circulating in blood. So after 8 hours, this monocyte migrate to tissues or organs, and where they differentiate into macrophages. म्हणजेच काय? तर macrophages, they have arised from monocytes. मोनोसाइटचं फर्दर डिफरन्शिएशन होतं आणि त्यांच्यापासून मॅक्रोफॅजेस तयार होतात. इथपर्यंत समजतंय का? इमॅच्युअर मोनोसाइट्स,
they come in bloodstream where they might circulate for 8 hours. During circulation they get mature, त्यांचं साईज वाढतं इथे लक्षात, आणि बाकीच्या मॅच्युरेशनच्या प्रोसेस तिथे होतात. आफ्टर मॅच्युरेशन दिस मोनोसाइट will migrate to the tissues and organs. नंतर ब्लड मधून ते आता ऑर्गन्स किंवा टिश्यूज मध्ये मायग्रेट होतात आणि तिथं त्यांचं पुन्हा डिफरन्शिएशन होईल to form the macrophages. That is, macrophages, they derived from monocytes or they arise from monocytes. During differentiation of monocyte to macrophages, the number of changes takes place. आता मोनोसाइटचं कन्व्हर्जन मॅक्रोफॅजेस मध्ये होतंय तेव्हा त्याच्यामध्ये नंबर ऑफ चेंजेस दिसायला लागतात. पहिला चेंज आहे दॅट इज एनलार्जमेंट. सेल एनलार्जेस टू 5 to 10 फोल्ड. त्याचा 5 ते 10 पटीने साईज वाढतो मोनोसाइटचा आणि त्याच्यापासून मॅक्रोफॅज बनायला लागतो. त्याच्यानंतर इट्स इंट्रासेल्युलर ऑर्गॅनिलीज इन्क्रीजेस इन बोथ नंबर अँड कॉम्प्लेक्सिटी. ज्या इंट्रासेल्युलर ऑर्गॅनिलीज असतील म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया असेल, गॉल्गी बॉडीज असतील, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स असतील, त्यांचा नंबर वाढतो, त्यांची कॉम्प्लेक्सिटी वाढते. They show increased phagocytic activity. They show the production of higher level of hydrolytic enzymes and secretion of variety of soluble factors. Lysosome मध्ये ज्या वेगवेगळे एन्झाईम्स असतात, हायड्रोलायटिक एन्झाईम्सचं प्रोडक्शन वाढतं. त्याचबरोबर they are able to secrete the different soluble factors. That is, these macrophages now can secrete cytokines, different kinds of the cytokines. समजतं का? So these changes takes place during डिफरन्शिएशन ऑफ मोनोसाइट टू मॅक्रोफाजेस. मोनोसाइट पासून जेव्हा मॅक्रोफाज तयार डिफरन्शिएट व्हायला लागतात, मॅक्रोफाज बनते, तेव्हा त्याच्या स्ट्रक्चरल किंवा स्ट्रक्चरमध्ये किंवा मॉर्फोलॉजीमध्ये चेंजेस व्हायला लागतात. त्यांचे फंक्शन सुद्धा अजून जे मोनोसाइट्स मगाशी सांगितले की फॅगोसाइटिक सेल्स आहेत, पण जेव्हा त्या मॅक्रोफाज मध्ये डिफरन्शिएट होतात तेव्हा त्यांची ही फॅगोसाइटिक ऍक्टिव्हिटी एनहान्स होते, इन्क्रीज होते. इथे लक्षात, त्यांचा सेल साईज वाढेल, त्याचबरोबर इंट्रासेल्युलर ऑर्गॅनिलचा नंबर, कॉम्प्लेक्सिटी वाढत जाईल. त्याच्यानंतर फॅगोसाइटिक ऍक्टिव्हिटी ती एनहान्स होईल. नाउ दे आर एबल टू प्रोड्यूस higher level of hydrolytic enzymes as well as they become able to secrete the variety of soluble factors like cytokines. इथे लक्षात, हे नंबर ऑफ चेंजेस त्याच्यामध्ये होताना दिसतात. and now monocyte becomes macrophage in tissue or organs. So let's see macrophage. Macro means large and phage means eat. So these are phagocytic cells. That is, they can phagocytose or they can eat the bacterial cells or pathogens. These are the large leukocytes that eat foreign substances including microbes. फिगर मध्ये तुम्हाला दिसते इथे मॅक्रोफाज दाखवलीये आणि जे लॉंग मेम्ब्रेनस एक्सटेन्शन्स आहेत, these are called as pseudopodia. So with the help of this pseudopodia they can engulf these yellow colored pathogens. त्याच्या बॅक्टेरियल सेल्स दाखवलेल्या आहेत इथे येलो कलरच्या, आणि त्यांचं फॅगोसायटोसिस करायचं काम कोण करतं? मॅक्रोफाज. आणि त्याच्यासाठी तिने सुडोपोडियाज एक्सटेंड केल्यात, मेम्ब्रेनस एक्सटेन्शन्स आहेत की ज्याच्या मदतीने त्या बॅक्टेरियल सेल एंगल्फ किंवा कॅप्चर करण्याचं, कॅच करायचं काम केलं जाईल. इथे लक्षात, समजतं? सो these are the macrophage cells. These macrophages are dispersed throughout the body. They are present at the different location in our body. They are scattered throughout the body. So in diagram you can see the large nucleus with different cellular organelles like mitochondria, lysosome, phagosomes, endoplasmic reticulum, Golgi apparatus. They also have the membranous extensions known as pseudopodia, with the help of which they can engulf the pathogens. Phagosome, generally it encloses the pathogenic cells or bacteria. Phagosomes कशी तयार होते? तर जेव्हा एखादा पॅथोजन किंवा बॅक्टेरिया इंगल्फ केला जातो विथ द हेल्प ऑफ दिस सुडोपोडिया, तेव्हा ह्या सुडोपोडिया फ्यूज होतात आणि त्याच्यापासून एक व्हॅक्युअल तयार होते की ज्याच्यामध्ये ह्या पॅथोजन सेल्स किंवा बॅक्टेरियल सेल्स इन्क्लूज केले जातील. बऱ्याच वेळा एक्झाम्स मध्ये तुम्हाला या डायग्राम्स विचारल्या जातात. सो macrophages, there are two types of the macrophages depending upon their location and function. So first is fixed macrophage and second is the free macrophage.
fixed macrophage that take residence in some tissues or organs of the body. That is, they are present at the fixed location. म्हणून त्यांना काय म्हणलं, फिक्स्ड मॅक्रोफॅजेस. एका स्पेसिफिक टिश्यूज मध्ये किंवा ऑर्गन्स मध्ये त्या परमनंटली प्रेझेंट असणार आहेत, तिथेच त्या फिक्स झालेल्या असणार आहेत. दीज आर नॉन मोटाईल cells, and so they are known as fixed macrophages. However, they are given the special name according to their location. म्हणजे कोणत्या ऑर्गन मध्ये किंवा कोणत्या टिश्यू मध्ये ते आहेत त्याच्यावरून त्यांना वेगवेगळी नावं दिली. बेसिकली त्या काय आहेत, मॅक्रोफॅजेस. त्यांचा मेन रोल काय आहे, फॅगोसायटोसिस. पण वेगवेगळ्या ऑर्गन्स, ज्या ऑर्गन्स मध्ये ते प्रेझेंट आहेत किंवा वेगवेगळ्या टिश्यूज मध्ये प्रेझेंट आहेत त्यावरून त्यांना काही स्पेसिफिक नावं किंवा स्पेशल नावं दिली गेली आहेत. फॉर एक्झाम्पल, इन लंग्स there are alveolar macrophages. In kidney, these macrophages are known as mesangial cells. These macrophages are known as microglial cells. In bones, they are known as osteoclast. In liver, these are known as Kupffer cells. And in connective tissues, macrophages are identified with the name histiocytes. So these macrophages, they are given different names when they are present at different organs or different tissues. इथे लक्षात, वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मॅक्रोफॅजेस प्रेझेंट आहेत त्यांना त्यांच्या ऑर्गन्स नुसार किंवा त्यांच्या लोकेशन नुसार वेगवेगळी नावं दिली गेली आहेत. पण मेन पर्पज किंवा मेन जे फंक्शन आहे दॅट इज फॅगोसायटोसिस. इथे लक्षात, फॅगोसायटोसिस हे त्यांचं मेन फंक्शन असणार आहे. दीज आर द फॅगोसायटिक सेल्स. बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये याच्यावर एमसीक्यूज किंवा फिलिंग द ब्लँक्स जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. जर मॅक्रोफॅजेस प्रेझेंट इन लंग्स आर नोन ॲज डॅश, और मॅक्रोफॅजेस प्रेझेंट इन लिव्हर आर नोन ॲज डॅश, किंवा ट्रू फॉल्स मध्ये विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टीने हा पॉईंट खूप महत्वाचा आहे की नावं व्यवस्थित लक्षात ठेवायचे. Then next type is free macrophages. Means these are motile cells. They can move or they can migrate from blood to tissues or throughout the tissues. इथे लक्षात, that is they show the amoeboid movement. आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पण बघितलं होतं न्यूट्रोफाईलच्या, की टिश्यूज मध्ये जेव्हा त्या मूव्ह होतात किंवा मुवमेंट दाखवतात तेव्हा त्यांना अमोबाइड किंवा ग्लायडिंग मुवमेंट ते दाखवत असतात. इथे लक्षात, अशा सरपटतात थोडक्यात. समजतं का? तर व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. पुन्हा मॅक्रोफॅजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो दिस मॅक्रोफॅजेस, दिस आर द मोटाईल सेल. दे कॅन मूव्ह फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. दॅट इज दे कॅन शो मुवमेंट थ्रू आउट द टिश्यूज. इथे व्हिडिओ आहे 5 मिनिटाचा, सॉरी, तो आपण बघूया. मॅक्रोफॅजेस, ज्या सेल्स, ही मोठी सेल दिसते मॅक्रोफॅज आहे. ज्या छोट्या छोट्या रॉड शेप सेल्स आहेत त्या बॅक्टेरियल सेल्स होत्या. त्याचं फॅगोसायटोसिस कसं करतं ते दाखवतं. दिस इज मॅक्रोफॅज ग्लायडिंग किंवा अमोबॉइड मुवमेंट दाखवते. जिथं जिथं ते बॅक्टेरियल सेल्स एन्काउंटर करतील किंवा जिथं तिथं त्या एक्सपोज होतील, त्यांची इंटरॅक्शन होईल तेव्हा त्यांचं फॅगोसायटोसिस करायचं काम ह्या फॅगोसायटिक सेल्स करतात. ही जी बॅक्टेरियल सेल दाखवली होती. Bacterial cells actually they releases the different proteins that stimulate or that alert the macrophages. आपण हा पॉइंट नंतर बघणार आहोत की कसे आयडेंटिफाय करतात मॅक्रोफॅजेस और रेकॉग्नाइज करतील फॉरेन सेल्सला किंवा पॅथोजेन्सला. ग्लायडिंग किंवा अमोबॉइड मुवमेंट दिसते तुम्हाला टिश्यूज मध्ये. इनसाइड द मॅक्रोफॅज, these pathogens are enclosed within phagosomes, then they fuses with lysosomes. जे बाकीचे दाखवतात ते lysosomes आहेत आणि lysosomes मधले कंटेंट त्या phagosomes मध्ये रिलीज होतील and now they will kill bacterial cell or pathogens. सो समजलं इथपर्यंत? नेक्स्ट पार्ट इज फंक्शन ऑफ मॅक्रोफॅजेस.
The main function of macrophage is to engulf the foreign agents, including pathogens or other particulate matter that enter the body. So main function is phagocytosis. जे काही आपल्या बॉडीमध्ये फॉरेन मटेरियल किंवा फॉरेन एजंट्स एंटर होतील त्यांचं फॅगोसायटोसिस करणं, त्यांना engulf करणं, कॅप्चर करणं हे मेन फंक्शन आहे मॅक्रोफॅजचे असणार. They also eliminate apoptotic cells and clear cellular debris. बऱ्याच वेळा मग मागच्याही आपण बघितलं की काही सायटोटॉक्सिक टीसी सेल्स किंवा एनके सेल्स ह्या सायटोटॉक्सिक मॉलिक्युल्स सिक्रेट करतात की ज्या पॅथोजेन सेल्सचं अपॉप्टोसिस त्या सेलमध्ये अपॉप्टोसिस इंड्यूस करतील आणि अपॉप्टोसिसमुळे ज्या सेल्युलर डेब्रिज तयार होतात त्या बॉडीमधून क्लिअर करायचं काम हे मॅक्रोफॅजेस करतील. म्हणजे त्या सेल्युलर डेब्रिज त्या एंगल्फ करतील, त्यांचं ब्रेक किंवा हायड्रोलिसिस करतील आणि मग सोलिलोफल फॅक्टर्स एक्झोसायटोसिस प्रोसेसनी बाहेर टाकले जातात. They play central role in inflammation. At the site of inflammation, they phagocytose the pathogens or bacterial cells. They act as a antigen presenting cells, that is they present antigenic peptide to T helper cells. आपण मागेही हा पॉइंट बघितला होता की अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स 3 टाइपच्या आहेत, बी लिम्फोसाइट, डेंड्रायटिक सेल आणि तिसरी आहे कुठली मॅक्रोफाज. सो मॅक्रोफाज दे आर अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स, दे कॅन प्रेझेंट अँटीजेन अँटीजेनिक पेप्टाइड विथ MSC2 मॉलिक्यूल आणि हा कुणाला प्रेझेंट केला जाईल पर्टिक्युलरली टी हेल्पर सेलला. टी हेल्पर सेल्स आपण जेव्हा बघितल्या त्यामुळे ते हा पॉइंट आपण डिस्कस केला होता. अँड मॅक्रोफाजेस दे कॅन सिक्रेट variety of cytokines or different kinds of cytokines. मेन हाही त्यांचा एक मेजर फंक्शन आहे की दे आर एबल टू सिक्रेट सायटोकाइन्स. समजलं का फंक्शन समजले? First is phagocytosis of foreign materials including pathogens as well as particulate matter. They also eliminate the apoptotic cells or they clear the cellular debris. Even आपल्या बॉडीमध्ये ज्या ब्लड सेल्स असतात, रेड ब्लड सेल आरबीसीस, त्यांचा एक स्पेसिफिक लाईफ स्पॅन असतो. फॉर एक्झाम्पल 120 डेज. 120 दिवसानंतर जेव्हा या सेल्स ओल्ड होतात तेव्हा त्या बॉडीमधून रिमूव्ह करायचं कामही या मॅक्रोफाजेस करत असतात आणि हे काम स्प्लीन मध्ये होतं. त्याचबरोबर काही डॅमेज किंवा डिफेक्टिव्ह आरबीसीस तयार होत झाल्या असतील तर त्याही ब्लड सर्क्युलेशन मधून रिमूव्ह करणं हे या मॅक्रोफाजचं काम असतं. They also play central role in inflammation. They act as an antigen presenting cell. They present antigen peptide to T helper cells with the help of MSC2 molecule. And main or another major or main function, that is they secrete cytokines. So they can secrete the various cytokines. For example, tumor necrosis factor, monocyte colony stimulating factor, granulocytes colony stimulating factor, MCSF and GCSF हे एक सायटोकाइनचा टाइप आहे की ज्या स्पेसिफिक सेल्स तयार व्हाव्यात म्हणून तिथं मदत करतात. जर मोनोसाइट कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर असेल तर ड्युरिंग सिंथेसिस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ब्लड सेल्स किंवा जी डिफरन्शिएशन पाथवे आपण बघितला, हिमॅटोपोएसिस बघितलं, त्याच्यामध्ये हा MCSF आणि GCSF चा रोल असणार आहे. त्या प्रोजेनायटर सेल्सला त्या इंड्यूस करतात की त्यांच्यापासून ग्रॅन्युलोसाइट्स तयार व्हाव्यात किंवा त्यांच्यापासून मोनोसाइट्स तयार व्हाव्यात. इथे लक्षात. देन इंटरलिकिन 1, interleukin 6, interleukin 8, interleukin 12. So these different kinds of the cytokines are secreted by macrophages and they play different roles in mounting immune responses. Also, these macrophages, they have the different receptors on their surface. The first is toll-like receptor, second is scavenger receptor, कॉम्प्लिमेंट रिसेप्टर अँड रिसेप्टर फॉर सायटोकाइन्स. आधी बघूयात रिसेप्टर फॉर सायटोकाइन्स. आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं की बऱ्याच सेलच्या सरफेसवर रिसेप्टर असतात की ज्याला सायटोकाइन्स बाइंड होतात आणि एकदा का त्या सायटोकाइन्स त्या रिसेप्टरला बाइंड झाले की दे विल गिव्ह सिग्नल टू दॅट पर्टिक्युलर टू दॅट सेल फॉर माउंट और फॉर शोईंग द पर्टिक्युलर फंक्शन. फॉर एक्झाम्पल मॅक्रोफाजच्या सेल सरफेसवर जेव्हा हे सायटोकाइनचे रिसेप्टर असतात आणि त्या रिसेप्टरला एक स्पेसिफिक सायटोकाइन येऊन बाइंड होतो तेव्हा त्या मॅक्रोफाजला सिग्नल दिला जाईल फॉर एनहान्सिंग द फॅगोसायटिक फंक्शन. दिस macrophages they also have receptor for complement. कॉम्प्लिमेंट आपण ह्याच्यानंतर हा पॉइंट संपला की बघणार आहोत. कॉम्प्लिमेंट दिस आर द ग्लायकोप्रोटीन इम्युन मॉलिक्युल्स आहेत आणि पॅथोजेनिक सेल लायसिस करण्यामध्ये ह्या कॉम्प्लिमेंटचा महत्वाचा रोल असतो. सो हे कॉम्प्लिमेंट सुद्धा आणि ते ऑल्सो ऍक्ट ऍज अ किमो अट्रॅक्टंट. किमो अट्रॅक्टंट म्हणजे काय तर ज्या ठिकाणी इन्फ्लेमेशन चालू आहे किंवा इंड्यूस झालंय, ज्या ठिकाणी पॅथोजेन्स बॉडीमध्ये एंटर झालेत तिथं त्या
मॅक्रोफाजला अट्रॅक्ट करायचं काम कोण करतं? हे कॉम्प्लिमेंट्स. आणि हे अट्रॅक्ट करताना ते त्या सेलच्या सरफेसवर जाऊन बाइंड होतात आणि त्याच्यासाठी त्या मॅक्रोफाज सरफेसवर त्यांना बाइंडिंगसाठी रिसेप्टर असणार आहे. त्याच्यानंतर टोल लाईक रिसेप्टर अँड स्कॅव्हेंजर रिसेप्टर्स. टोल लाईक रिसेप्टर दीज आर द pathogen or pattern recognizing receptor. Pattern recognizing receptor म्हणजे काय? तर मॅक्रोफाज आपण बघितलं की these are non specific cells. These are non specific cell. त्यांना कोणताही अँटीजेन आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा रेकग्नाइज करण्यासाठी रिसेप्टर असत नाही. मग त्या पॅथोजेनला किंवा फॉरेन सेलला आयडेंटिफाय कशा करतात? तर त्यांच्याकडे एक रिसेप्टर असतो, त्याला नाव दिलंय टोल लाईक रिसेप्टर. आपण हा पुढे नंतर बघू सिलेबस मध्ये येणारे हा पॉइंट. सो हा ज्या टोल लाईक रिसेप्टरच्या मदतीने तो पॅथोजेन किंवा ती फॉरेन सेल आयडेंटिफाय केल्या जातात. हे टोल लाईक रिसेप्टर काय रेकग्नाइज करतात? ते रेकग्नाइज द पॅथोजेन असोसिएटेड मॉलिक्युलर पॅटर्न. म्हणजे काही असे मॉलिक्युल्स असतात, काही असे केमिकल स्ट्रक्चर्स असतात की जे फक्त पॅथोजेन्सवर दिसतात. फॉर एक्झाम्पल सेल वॉल. आपल्या युकॅरियोटिक सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट असत नाही. सेलला सेल वॉल असत नाही, पण पॅथोजेन्स तुम्ही FY मध्ये शिकलाय, सायटोलॉजी मध्ये शिकलाय की बॅक्टेरियल सेल्स कडे सेल वॉल असते आणि ही सेल वॉल काही स्पेसिफिक केमिकल्सनी बनलेली असते. फॉर एक्झाम्पल पेप्टिडोग्लायकॅन, टिकॉइक ऍसिड्स. येते लक्षात की हे टिकॉइक ऍसिड, पेप्टिडोग्लायकॅन आपल्या सेलमध्ये, आपल्या टिश्यूमध्ये कधीही प्रेझेंट असणार नाहीत. मग हे मॅक्रोफाजेस काय करतात? तर ह्या टोल लाईक रिसेप्टरच्या मदतीने ह्या मॅथोजेन असोसिएटेड जे मॉलिक्युलर पॅटर्न्स आहेत, म्हणजे टिकॉइक ऍसिड असेल किंवा पेप्टिडोग्लायकेन असेल, ते रेकग्नाइज करतात. फ्लॅजेलिन प्रोटीन की जे फक्त बॅक्टेरियांकडे असणारे, त्यांच्या फ्लॅजेलामध्ये असणारे, ते आयडेंटिफाय किंवा रेकग्नाइज केलं जातं विथ द हेल्प ऑफ दिस टोल लाईक रिसेप्टर. म्हणजे टोल लाईक रिसेप्टर त्यांना कशासाठी मदत करतो? टू रेकग्नाइज और टू आयडेंटिफाय द पॅथोजेन्स, टू आयडेंटिफाय और टू रेकग्नाइज द फॉरेन सेल्स. येते लक्षात. आणि त्या सेलच्या सरफेसवर असे काही केमिकल ग्रुप्स असणार आहेत की जे आपल्याकडे नाही आहेत आणि त्यामध्ये इझिली रेकग्नाइज केलं जातं की ही आपल्यासाठी फॉरेन आहे. समजतंय? सो दीज आर द डिफरंट रिसेप्टर्स प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ मॅक्रोफाजेस. समजलंय का इथपर्यंत? हा पॉइंट समजलाय? येस मॅम. सो इथे समजला मॅक्रोफाजेस. आज जे आपण पाहिले ग्रॅन्युलोसाइटचे 2 टाइप्स पाहिले, इओसिनोफाइल्स आणि बेसोफाइल्स. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप बघितला मोनोसाइट्स, आणि मोनोसाइट्सच डिफरन्शिएशन होऊन त्याच्यापासून तयार होणाऱ्या मॅक्रोफाजेस. हे आजच्या सेल टाइप समजल्या का सगळ्यांना? हो मिस. येस मॅम. समजले आजचे येस मॅम. पॉइंट्स? येस हो. मॅम. ठीक आहे. इथे आपला इम्युन सेल हा पॉइंट संपतो आहे. समजतोय? इम्युन सेल हा पॉइंट आपला इथे कव्हर होतोय. आता आपण नेक्स्ट थोडस तुमचे जे स्किल बेस्ड जो पेपर आहे, त्याच्यामध्ये बायोस्टॅट आहे किंवा मॅथमॅटिक्स इन बायोलॉजी, हा सिलेबस आपण पुढच्या लेक्चर पासून स्टार्ट करणार आहोत. बायोस्टॅट. त्यामुळे बायोस्टॅटच्या लेक्चरला किंवा माझ्या लेक्चरला बसताना तुमच्याकडे नोटबुक आणि पेन असलं पाहिजे. तुम्हाला बायोस्टॅटची एक्झाम्पल्स किंवा ते थोडंसं लिहून घ्यायचंय, समजून घ्यायचंय आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स सुद्धा आपण सोडवणार आहोत. स्टॅटिस्टिकल जी एक्झाम्पल्स असतील ती पण आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. समजलं इथपर्यंत? आणि ह्याच्या ज्या नोट्स आहेत, ह्या नोट्स मी तुम्हाला क्लासरूमवर शेअर करेन. आणि तुमची जी आता टेस्ट होईल त्या टेस्टमध्ये इम्युनॉलॉजी साठी जो सिलेबस असेल माझा, तो इम्युन सेल्स हा असणार आहे. तर लक्षात. आणि मॅडमचा हायपर सेन्सिटिव्हिटी जेवढा पार्ट शिकून झाला असेल त्याच्यावर तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल. तर लक्षात. इम्युनॉलॉजीसाठी माझ्याकडचा जो सिलेबस आहे तो म्हणजे इम्युन सेल्स. समजले सगळ्यांना? येस मॅम. आज संध्याकाळपर्यंत मी Yes, ma'am. नोट्स शेअर करते. तुम्ही नोट्स काढा, थोडंसं रिडिंग ठेवा. आपण आज मी नोट्स दिल्यात, त्यामुळे एक साधारण या सॅटरडे किंवा संडेला मी तुमची एक टेस्ट, ऑनलाईन MCQ टेस्ट घेईल. समजतंय? म्हणजे दुसरी टेस्ट व्हायच्या आधी, जी कॉलेजची टेस्ट व्हायच्या आधी आपली एक टेस्ट होऊन जाईल, ऑनलाईन टेस्ट. त्याच्यासाठी रेडी राहायचं, अभ्यास सुरू करायचा. ठीक आहे, आपण थांबूया इथे.